नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी. हर्षवर्धन सदगीरनं दुसऱ्यांदा पटकावला किताब. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. अशोक खरातच्या पोलिसांसमोर घोषणा. खरातवर तिसरा गुन्हा दाखल. भोंदूबाबा अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात. एसआयटी कडून नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात. खरात विरोधात आणखी गुन्हा दाखल. पीडिता गर्भवती असताना खरातनं लैंगिक शोषण केल्याची तक्रार. पीडितेसह तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची खरातनं दिली होती धमकी. अशोक खरातच्या फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची चौकशी. चौकशीतून फार्म हाऊसवरील गोष्टी होणार उघड. खरातची एसआयटी चौकशी सुद्धा होण्याची शक्यता. खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार. देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे रडारवर. खरात प्रकरणात नवे खुलासे. खरातची 3 मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. एक अधिकारी मुंबई विभागातला. सूत्रांची माहिती. खरातच्या संस्थांचा पाणी पुरवठा बंद. दारणा धरणातून रोज 39 लाख लिटर पाणी मिळत होतं. श्री शिवनिका संस्थानला दिलं जात होतं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी. खरात प्रकरण अत्यंत गंभीर. कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा. तर खरातच्या संस्थेला पाणी कुणी दिलं, फडणवीसांचा सवाल. तृप्ती देसाईंकडे व्हिडिओ आधीच आलेला होता. देसाईंनी खरातची पत्नी आणि चाकणकरांशी तडजोड केली. रुपाली ठोंबरे पाटलांचे गंभीर आरोप. कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचाही दावा. चाकणकरांना सहआरोपी करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती. चाकणकरांना अटक केली तर अनेक गोष्टी बाहेर येतील. रुपाली ठोंबरे पाटील यांचा दावा. नवी मुंबई मनपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. शिक्षण, आरोग्य, परिवहन सेवेतील कर्मचारी कायम होणार. वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. महापौर लाल दिव्यात व्यस्त. मुंबईतल्या नालेसफाईकडे दुर्लक्ष. आदित्य ठाकरेंचा रितू तावडेंना टोला. डॉक्टरांची हलगर्जी. महिलेची गेली दृष्टी. गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करताना महिलेची गेली दृष्टी. महिलेच्या नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर आरोप. खरातनंतर आणखी एक महाराजावर बलात्काराचा गुन्हा. नांदेडमधील एका मठातील महाराजावर गुन्हा. 39 वर्षीय महाराजांनी महिलेवर केला अत्याचार. दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 कृषी मालमत्तांचा लिलाव. केंद्र सरकारनं 5 मार्चला लिलाव प्रक्रिया पूर्ण केली. देशातील इंधन, गॅस पुरवठ्यावर महत्वाची बैठक. मोदींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये महत्वाची बैठक. अमित शहा, जेपी नड्डा, हरदीप पुरींची बैठकीला उपस्थिती. रशियन तेलाची पहिली खेप भारतात दाखल. कच्च्या तेलाचा साठा घेऊन ॲक्वा टायटन जहाज मंगळुरू बंदरात पोहोचलं. सुमारे 7.7 लाख टन तेलाचा साठा. ट्रम्प यांच्या धमकीमुळे इराणचा संताप. इराणनं अमेरिकेचं F-15 हे लढाऊ विमान पाडलं. अमेरिकेचं लढाऊ विमान पाडल्याचा व्हिडिओ समोर. ट्रम्प यांचा इराणला इशारा. 48 तासात होर्मुझची सामुद्रधुनी सुरू करा, अन्यथा पॉवर प्लांट उडवू. इराणला इशारा. संभाजीनगरामध्ये गॅस पुरवठा निम्म्यावर. गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा. आगामी काळात गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता.